श्री, काय भाषा तुझी? नाही, वसुंधरा काय परकी आहे का आपल्यासाठी? अगं जीव वाचवला तिने माझा. मानलं बाई तुम्हाला. वसुंधराने इतकं व्यवस्थित गुंडाळलंय ना तुम्हाला. नाही म्हणजे तिने तुमचा जीव वाचवला म्हणजे ती म्हणेल ती पूर्व दिशा. असं झालंय तुमचं, बाकी काही नाही. जा तुम्ही आपलं औषध घ्या, मी जाते आणि तिला चांगला जाब विचार. घ्या घ्या ना, हट्टीपणा कसला करताय? घ्या. हे बघ, मी तुला एकच सांगतो, नाही बाकी एरवी मी काही बोलत नाही, पण यावेळी जर तू नखरे केलेस ना तर मी अजिबात औषध घेणार नाही. हा ठीक आहे, करा काय हवं ते करा. तसाही मी सांगते ते कुठं ऐकता तुम्ही? काय गोंधळ घालायचा तो घाला, पण आधी हे औषध घ्यावे. वा, नाही पण चांगले चांगले. अशाच वागणुकीची अपेक्षा आहे मला तुमच्याकडून. यांनी काय होईल की माझाही त्रास कमी होईल आणि मग मी तुम्हाला त्रास कमी देईन, हो की नाही? पैसे थँक्यू. आलो. त्याला कपाटातून पैसे कशाला घ्यायला सांगितले? अगं कपाटात पैसे आहेत कुठे? तू जाईल आणि शोधत बसेल. चल आपण निघूया. चल. हाय हिरा, किती दिवसांनी बोलतोय ना आपण. रिअली मिस यू. आय नो यावर्षी खूप काही चेंज झालंय आणि कधी कधी थोडं गिल्टी पण वाटतं मला. पण कसंही असेल ना, आपल्यामधल्या काही काही गोष्टी कधी नाही बदलणार. जसं की बघ नाही, तुझं फेवरेट शर्ट आज स्पेशली तुझ्याकरता घातलंय मी. तुला खूप आवडायचं ना. तुझ्या आठवणी थोडं बारीक झालं म्हणून जरा लूज होतंय शर्ट. तू असतेस तर खूप हसली असतीस माझ्यावर. हिरा, वचनं तरी 7 जन्मांची असतात ना. एवढा लवकर मला सोडून का गेलीस तू? या जन्मी तुला जाऊ दिलं, पण पुढच्या जन्मी मी वाट बघेन तुझी. पण परत जर मला सोडून गेलीस ना तर मी पण सॉरी, ते ऍक्च्युली खाली सगळे विचारतात तुम्हाला. हो नाही, मी येतच होतो. तुम्ही ठीक आहात ना? हो, वेळा पुढे मी येतो. ते नक्की भाऊजींना एकदा फोन कराल का? ते कधीपर्यंत येतात विचारायला. करतो. हो बाबा, काय बोल? बाबा, आई, ही शपथ, मला गंड होऊन पळून गेले. तिला उगाच टाइम फुकट घालवला माझा. या आकाश ठाकूरला एक चैन पडत नाही. तुम्ही सगळे विसरलात का? हिराला एलर्जी होती ना मोगऱ्याची. दादा, ऍक्च्युली हो, या इकडे, या इकडे. हा, इकडे उभे राहा. डेकोरेशन लिस्ट मध्ये मोगऱ्याचं मेन्शन होतं कुठे? मेन्शन केलं होतं का? मग यूज का केलं गेलं ते? अरे 2-2 दिवस आजारी असायची ती, बेडवरून उठायची नाही ती. मला सांग, कोणी केलं कोणी हे डेकोरेशन? दादा,
आय थिंक डेकोरेशनची जबाबदारी वसू वहिनीवर होती. सॉरी, मला माहित नव्हतं. आकाश भाऊजी, अहो ते चुकून झालं तिच्याकडून, मुद्दाम नाही केलं तिने. वहिनी तुम्ही तरी थोडं लक्ष द्यायचं ना. हे बघा, ती लिस्ट पुन्हा नीट वाचायची आणि जसं लिहिलं ना तसंच झालं पाहिजे. आणि हे काही मोगरा मला दिसला ना तर लक्षात ठेव. आकाश, ही वसू ना एकही गोष्ट धड करत नाही. मलाच बघायला पाहिजे आता सगळं. का लगेच त्यांच्या मागे जाऊ नकोस. मग काही टेन्शन नाही, मग काही चुकूच शकत नाही. नाहीतर तो पण जर का वसू वहिनीने ठरवला असता, नाही म्हणजे आकाश दादालाच अजून त्रास झाला असता ना. बिचारा किती हळवा झालेला. खरं म्हणजे ना, त्यांनी उगाच आपल्या अंगावर ओढून घेतलंय. कशाला दोन्ही श्राद्ध एकत्र करायची? म्हणजे कसं आपल्याला नीट इरा वहिनीवर फोकस करता आला असता. नाही तर काय, कोण कुठला तो वसुंधराचा नवरा? त्याच्या सख्ख्या मुलाने पण त्याला बघितलेलं नाही अजून. माझ्या फॅमिलीचा त्याचा संबंध काय? हे ना आकाशचं डोकं नाहीये. वसुंधराने हट्ट केला असणार. मला जर वेळीच कळलं असतं ना तर मी बरोबर तिला तिची जागा दाखवली असती. पण आमचे हे महान हो म्हणून बसले. हो, पण आई तुम्ही जर बाबांशी बोलला असतात ना तर कदाचित काय. तू वेडेबिडे आहेस का? तुझ्या सासऱ्याला तो अजून पुरतं ओळखलं नाहीयेस. वसुंधरेचं जरा जास्तच कौतुक आहे यांना. तिच्या नवऱ्याचं श्राद्ध होणार नसेल तर मी औषधच घेणार नाही म्हणून अडून बसले होते ते.